पहिला चेंडू सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळतो निखिल आणि नॉन स्ट्राईकला होते केतन. अशी जोडी आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2. पुढच्या चेंडूवर स्ट्राइक चेंज करण्याचा प्रयत्न आणि सिंगल. मयूर भोईर थँक्यू डीजे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 धावा. अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. निखिल यांची पुन्हा एकदा तोच पवित्र आणि त्या शैलीमध्ये ठोकलेला हा खणखणीत तिसरा षटकार. धावा धावफलकावरती 22. फुलटॉस वरती नो लॉस. धावा 6. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 28-28. गोलंदाज कौस्तुभ. रिव्हर्स स्वीप. भाई सिंगल खेळण्याचा पवित्रा. क्या बात आहे केतन. चला आज नॉकआउट स्टेजेस मध्ये काय मॅचेस झाल्यात. इथे मात्र चेंडूमध्ये झेलची संधी. कॅच ड्रॉप. धावसंख्या धावफलकावरती 29. उगाच नाही साई 11 डोंबिवली टीम 2023च्या हंगामामधील चॅम्पियन टीम होती भगवा चषकची. इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती. याही वर्षी अष्टविनायक टीमलाच परास्त केलं. पुन्हा एकदा अष्टविनायक टीमला परास्त केलं. धावा इथे मात्र पाहायला मिळतात म्हणजे 6+6. सो थँक्यू. रायव्हलरीज नेहमी चर्चेत राहतात. अंडर 15ची गेल्या वर्षीची रायव्हलरी आठवतं. धावा आल्या तर गेल्या वर्षीची अंडर 15 मधील रायव्हलरी होती. धावा धावफलकावरती 43. 43. 3 बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. धावा धावफलकावरती 44. चला कंप्लीट एकदाच करू द्यात मला सेंटेन्स. आता गेल्या वर्षीची रायव्हलरी होती शिवराज विपक्ष एमबी ग्रुप देवीचा पाडा. तेव्हा मात्र एमबी ग्रुप देवीचा पाडा संघाने फायनल जिंकली होती आणि परास्त केलं होतं शिवराजच्या अंडर 15च्या बॉयजला. थँक्यू डीजे. अंडर 15च्या शिवराजच्या मुलांना परास्त केलं होतं. क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही. आज मात्र या मॅचला परास्त केलं एमबी ग्रुप देवीचा पाडाला आणि अंडर 15 मधून चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजेच एकावन्न धावा झाल्यात. 52 धावांचं लक्ष असेल.
52 धावांचं लक्ष्य. भगवा चषक 2025 आपण पाहत आहोत. सध्या तरी रेग्युलर फॉर्मॅट मधील मंजूर शेख कुठेही असेल आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपले 500 चे कॅश प्राइज आमच्याकडे जमा केलं. राहुलजी म्हात्रे साहेबांनी तुमच्यासाठी इथे मात्र कॅश प्राइज जमा केलं. अच्छा, अंपायर तुमच्यासाठी कॅश प्राइज झाला. एक सेकंड, अंपायर तुमच्यासाठी कॅश प्राइज झालाय. जर डान्स कंटिन्यू राहिला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. डाव दुसरा सुरू होईल. मेगा फायनलचा तरार. बोला गणपती बाप्पा. सुरुवात षटकाराने. भाई टर्फ फॉर्मॅट मध्ये या दोन भावांचा जलवा आहे. जरूर 51 धावा बनवल्यात पण हलवा समजू नका. 52 धावा करायच्यात. पहिल्या चेंडूवरती कौस्तुभने दाखवलं. स्वतःचे खांदे खोलले. गोलंदाजाचे वांदे झाले. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. फ्लॅट बॅटन. धावा 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. 2 चेंडूंमध्ये दाखवलं कौस्तुभने की भाई माझ्या आट्यात आला तर फाट्यात पण ठेवत नाही. 2 चेंडूंमध्ये 10. आता मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. पाहतोय एक धाव मिळेल. चला, एक भाऊ झाला. दुसऱ्या भावाची बारी. स्ट्राईक झाली. रोटेट. आणि इथं मात्र कॅश ड्रॉप. चला, महिला गटाची टॉस आपण करून घेऊयात. फायनल टीम्स. धावसंख्या धावफलकावरती 12. बॉलर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती कौस्तुभ. 52चं लक्ष्य. इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडू दाखवून काढण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र मेल एकने धावलं. पुढे सरकार संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. पार जी जो ड्रेस कोड आपल्याला दिलाय तो परिधान करूनच आपल्याला खेळायचंय. चला, संतोष पेंडेकर सरांसाठी कॅश प्राइज झालं. जर कंटिन्यू डान्स करत राहिले शेवटच्या मॅच पर्यंत तर मनोज वैद्य साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक घ्या. भाई या भूतानी तर हैराण आणलाय. आधीच बघून भीती वाटते मला. इथे मात्र सरळ बॅटने धावा मिळाल्या तर 6. अरे बाबा, 21. अजून एक चांगला फटका पण धाव मिळेल ती मात्र फक्त आणि फक्त 1. आता जिंकण्यासाठी
आणि धावा मिळाल्या त्या 6. फलंदाज इथे मात्र बाद झाला. मंजूर कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी आपण या मंजूर